अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। चातुर्मासामध्ये आपल्याला दररोज सायंकाळी उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू ठेवल्याने घरातील सर्व अडचणी, संकट, नकारात्मकता दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल। आपल्या घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आषाढी एकादशीपासून चातुर्मास हा सुरू झालेला आहे। आषाढ हा महिना शुभ आणि पवित्र मानला जातो। आषाढी एकादशीपासून पवित्र असा चातुर्मास सुरू झालेला आहे। चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे निद्रासनात जातात आणि दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना केल्याने अतिशय शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असते। या चातुर्मासामध्ये जर आपण विष्णूची पूजा आराधना जर केली तर सर्व दुःख दूर होतात असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला चातुर्मासामध्ये हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे, किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता। आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आजपासून ते चातुर्मास संपेपर्यंत दररोज सायंकाळी करायचा आहे। चातुर्मास हा 4 महिन्याचा असतो। देवउठणी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशी पर्यंत आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे। हा उपाय जर आपण चातुर्मासामध्ये आपल्या घरात केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी या दूर होतील। जर आपल्या घरामध्ये पैशासंबंधी अडचणी असेल, आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणावरून पैसा हा आपल्या घरातून निघून जात असेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। तसेच आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल, काही नकारात्मकता असेल आणि त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती होत असेल, जसे की आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत भांडणं, कलह, मतभेद, आजारपण असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। आणि हा उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपण दिवा लावतो तर त्या दिवे लावण्याच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। सर्वप्रथम हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत। यानंतर हा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय घरातील सुहासिनींनी करायचा आहे, घरातल्या स्त्रियांनी करायचा आहे। घरातल्या स्त्रिया साक्षात माता लक्ष्मीचं रूप म्हटलं जातं। तुम्हाला काय करायचं आहे, देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे। जो तुम्ही नेहमी लावता तोच तुम्हाला दिवा लावायचा आहे। यानंतर तुळशीजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा उघडा करायचा आहे। दररोज या चातुर्मासामध्ये सायंकाळी 6 ते 7:30 या टाईममध्ये तुम्हाला दररोज मुख्य दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आपल्याला काय करायचं आहे, मेन उंबरट्याच्या मधोमध आपल्याला काय करायचं आहे, हळदी, कुंकू आणि अक्षदा अर्पण करायचे आहेत। दररोज तुम्हाला 6 ते 7:30 या टाईममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे आणि आपल्याला आपल्या उंबरट्यावरती आपल्याला हळद कुंकू मधोमध तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करायचा आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा आपल्या मेन उंबरट्यावरती लावायचा आहे। दररोज तुम्हाला ही सेवा करायची आहे। अत्यंत सोपी सेवा आहे। न चुकता तुम्हाला दररोज या चातुर्मासामध्ये तुम्हाला हे उपाय करायचा आहे। 6 ते 7:30 हे टाइम माता लक्ष्मीच्या आगमनाचा टाइम असते, त्यासाठी तुम्हाला हा उपाय त्याच टाइममध्ये करायचा आहे। दररोज तुम्हाला गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे। सायंकाळी 6 ते 7:30 या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे। खूप प्रभावशाली हा उपाय मानला जातो, त्यामुळे तुम्हाला दररोज हा उपाय चातुर्मासामध्ये करायचा आहे। न चुकता तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बघा, घरातल्या अडचणी, नकारात्मकता, पैशासंबंधी ज्या काही समस्या आहेत तुमच्या त्या दूर होतील, त्यासाठी तुम्हाला हा उपाय आहे ते चातुर्मासामध्ये करायचा आहे। खूप प्रभावी सेवा मानली जाते ही।
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.